मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पल्लवी आणि शांतनू दोघेही खूप टेन्शनमध्ये असतात. त्या दोघांनाही झोप लागत नसते. त्याचवेळी पल्लवी पुढाकार घेते आणि शांतनूला कॉल करत असते. तर दुसरीकडे शांतनूही त्याचवेळी पल्लवीला फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करतो, परंतु पल्लवीचा फोन एंगेज येत असतो. त्यावेळी शांतनू बोलतो ही कोणाशी बोलत असेल. दुसरीकडे पल्लवी ही शांतनूला कॉल करण्याचा प्रयत्न करते, परंतु त्याचाही फोन एंगेज येत असतो. त्यामुळे तिला वाटतं की नक्की शांतनू कोणाशी बोलत असेल. तेव्हा ती फोनच ठेवून देते. त्यानंतर पुन्हा शांतनूचा फोन येतो. पल्लवी त्याच्यावर ओरडते आणि त्याला विचारते, तुम्ही एवढा वेळ कोणाशी बोलत होतात? शांतनू सांगतो, मी केव्हापासून तुला फोन ट्राय करण्याचा प्रयत्न करतोय. तेव्हा पल्लवीला समजतं की आम्ही दोघेही एकमेकांना कॉल करत होतो, त्यामुळे तो बिझी येत होता. तेव्हा पल्लवी शांतनूला विचारते, घरी पुन्हा काही विषय निघाला का? तेव्हा शांतनू हो असं बोलतो. पल्लवीला सर्व काही सांगू लागतो. त्यानंतर तो पल्लवीला बोलतो की तुझ्या आदिती मॅडमला आणि माझ्या बाबांना सर्व काही माहीत होतं. हे ऐकून पल्लवी विचारात पडते. तेव्हा ती बोलते, म्हणजे सर्वांना कळलंच आहे, आता पुढे काय करायचं असं पल्लवी विचारते. तेव्हा शांतनू सांगतो की मी घरच्यांशी बोलणारच आहे, त्यांचा विरोध मावळेल असं मला वाटतंय. असं म्हणून तो पल्लवीला उद्या काय करते असं विचारतो. तेव्हा पल्लवी सांगते, उद्या मला कॉलेजला जायचं आहे. तेव्हा शांतनू सांगतो, त्यानंतर तू घरी येणार का? पल्लवी बोलते, माझं असं घरी आलेलं कोणाला आवडणार नाही. त्यावेळी आपल्याला ही परिस्थिती फेस करायला हवी, शांतनू बोलतो. तर पल्लवी सांगते, मला माझ्या ताईकडे पण जायचं आहे, कारण ताईची काळजी घेण्यासाठी तेथे मला जाणं गरजेचं आहे. तेव्हा शांतनू बोलतो, तेथे गौरव आहे, मी तुला सांगितलं ना तिकडे जायचं नाही. पल्लवी चिडूनच सांगते की मी असल्या गौरव बिवरवला अजिबात घाबरत नाही, कारण मी त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगितलं आहे आणि अशा मुली जर घाबरत राहिल्या तर त्या काही साध्य करू शकत नाही. ती शांतनूला सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल सांगत असते आणि त्यांनी आम्हाला काय शिकवण दिली, आम्ही तो वारसा पुढे चालवायला हवा असंही सांगते. तेव्हा शांतनू बोलतो की मला तुझ्या क्षमतेबद्दल काही एक बोलायचं नाही, परंतु गौरवपासून तुला धोका आहे मला वाटतंय. त्यामुळे आपण कॉलेजला येऊन पुन्हा या विषयावर चर्चा करू असं तो पल्लवीला सांगतो, कारण मला तुझी खूप काळजी वाटते. त्यानंतर शांतनू अगदी रोमॅन्टिक होतो आणि मला ह्या सिच्युएशनमध्ये तू समजून घेतलं, माझ्याशी बोललीस, खूप छान वाटलं असं बोलतो. तेव्हा पल्लवी बाय असं बोलते, परंतु फोन ठेवत नाही. ते शांतनू स्वतःशीच खूप हसत असतो आणि लाजत असतो. त्यानंतर तो पल्लवीला आय लव्ह यू असं बोलतो. तर पल्लवी ही आय लव्ह यू टू असं बोलून लगेच लाजूनच फोन ठेवते. दुसरीकडे मोठे काका रूममध्ये असतात. तेव्हा त्यांना महाजनांचे मेसेज येत असतात. तेव्हा ते खूप वैतागतात, ते खूप चिडलेले असतात. तेवढ्यातच सुपर्णा तेथे येते. तर मोठे काका मोबाईल बेडवर फेकून देतात. तेव्हा सुपर्णा विचारते, काय झालं? तेव्हा हा जसा मी मोबाईल बेडवर फेकून दिला ना, तसं मला कोणीतरी फेकून द्या अशी वेळ आली आहे. पण त्या महाजनांनी माझी पळताभुई थोडी केली आहे असं ते मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. तेव्हा सुपर्णा गुपचूप दरवाजा लावून घेते आणि काय झालं विचारते. मोठे काका बोलतात, एवढी वर्ष आपण शांतनूला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु ऐनवेळी त्याने आपल्याला दगा दिला. त्यावेळी सुपर्णा सांगते, तुमचा बीपी वाढेल, तुम्हाला काही झालं तर मी जगू शकत नाही, असं म्हणून मी तुम्हाला पाणी देऊ का असं विचारते. तेव्हा मोठे काका, पाणी कशाला, तो महाजन आणि तुझा पुतण्या जे मला पाणी पाजतायत ते काही कमी नाही असं मोठ्यानेच बोलतात. सुपर्णा पुरती घाबरून गेलेली असते. त्यावेळी सुपर्णा मोठ्या काकांना शांत राहायला सांगते आणि मीच काहीतरी करते असं सांगते. तेव्हा आपण सर्वजण उंच कड्यावर उभे आहोत, कोणी आपल्याला ढकलायची गरज नाही, एखादी वाऱ्याची झुळूकही आपला नायनाट करू शकते असं ते मोठ्या मोठ्याने ओरडत असतात. तेव्हा ते सुपर्णाला तळमळीने सांगत असतात, काहीतरी कर आणि शांतनूला आवर, नाहीतर आपला कपाळमोक्ष होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तर इकडे शांतनू विचार करत असतो की मोठी आईची समजूत कशी काढावी, ती जेवली पण नसेल. विचाराने तो किचनमध्ये येतो आणि सुपर्णासाठी जेवणाचं ताट वाढून घेतो. तेव्हा तो सुपर्णाच्या रूमकडे चाललेलाच असतो. तेवढ्यातच सुपर्णा जिन्यावरून खाली येते आणि शांतनूला बोलते की मी तुझ्या रूममध्ये गेले होते, परंतु तू तिथे नव्हतास. शांतनू बोलतो, तू अगोदर जेवून घे. तेवढ्यातच सुपर्णाला अचानक चक्कर येते.
शांतनू सुपर्णाला सावरतो आणि तू काही खाल्लं नाही म्हणून तुला चक्कर येत आहे असं सांगतो. सुपर्णा खूप रडण्याचं नाटक करते आणि जेवण करण्यासाठी नकार देते. तर शांतनू तिला आग्रहच करत असतो, परंतु सुपर्णा ऐकत नाही. तेव्हा ती बोलते, तुला वाढवण्यामध्ये माझी काही चूक झाली का? शांतनूही अगदी भावनिक होतो आणि नाही असं बोलतो. तेव्हा ती आदिती तुला लहानपणीच टाकून गेली, मी तुझा सांभाळ केला, माझं काही चुकलं असेल तर तसं सांग असं म्हणून त्याला ती जाळ्यात अडकवत असते. परंतु शांतनूला हे समजत नसतं. तेव्हा सुपर्णा बोलते, ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही, हे तुला कित्येकदा मी सांगू. तेव्हा शांतनू बोलतो, मी प्रेम केलं, आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे, तीच मुलगी माझ्यासाठी योग्य आहे, यात माझं काही चुकलं आहे का? तेव्हा सुपर्णा सांगते, तुझं काही चुकलं नाही, प्रेम करणं हा काही गुन्हा नाही, परंतु चुकीच्या व्यक्तीवर प्रेम करणं हा तर गुन्हा आहे. आजपर्यंत आदितीने तुला चटकेच दिले आहे, इथून पुढे तिच्या शिष्याने म्हणजे तुला पल्लवीने चटके देऊ नये असं आम्हाला वाटतं. विनायकसारखं आम्ही तुझ्यावर प्रेम केलं आहे. शांतनू सुपर्णाला सांगतो की तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि पल्लवीसारखी पार्टनर माझ्या आयुष्यभर साथीला आहे, त्यामुळे मला कधीही चटके बसणार नाही, मी नेहमी सुखातच राहणार. पल्लवीचं नाव ऐकल्यावर मात्र सुपर्णाचा जळफळाट होत असतो. वेळी शांतनू सुपर्णासमोर पल्लवीच्या गुणांचं खूपच कौतुक करत असतो. माझी पल्लवी खूप चांगली आहे, तिच्या मनात काही एक खोट नाही असं तो सुपर्णाला सांगतो. सुपर्णा मनातल्या मनात विचार करते की सर्व काही माझं ऐकून घेणारा शांतनू आता राहिलेला नाही आणि याला व्यसन घालण्यासाठी वेगळीच खेळी खेळावी लागेल, म्हणून ती शांतनूच्या केसांमधून हात फिरवत असते. तेव्हा ती शांतनूला विचारते की पल्लवीच्या मनामध्ये काही खोट नाही. तेव्हा शांतनू स्पष्टपणे सांगतो की माझ्या पल्लवीच्या मनात काही एक खोट नाही. तर सुपर्णा सांगते, तू आता माझा हट्ट समज, येत्या काही दिवसामध्ये मी पल्लवीचं खरं रूप तुझ्यासमोर आणतेच. तेव्हा शांतनू बोलतो, तुम्ही दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात, तू माझ्यावर माया करतेस आणि पल्लवीचं माझ्यावर खूप प्रेम आहे. त्यावेळी सुपर्णाच्या ह्या बोलण्यावर मात्र शांतनूला खूप टेन्शन येतं. दुसऱ्या दिवशी शांतनू सुपर्णाच्या बोलण्याचा विचार करत असतो, तो खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यातच प्रभाकर सर तेथे येतात. तेव्हा प्रभाकर सर त्याला विचारतात, तू एवढा नाराज का आहेस? तेव्हा शांतनू सांगतो, माझ्यामुळे घरातील सर्वजण खूप डिस्टर्ब आहे, असं असताना मी खुश कसं राहू? म्हणून तो प्रभाकर सरांना विचारतो, तुम्हाला माझ्याबद्दल आणि पल्लवीबद्दल कधी समजलं? तेव्हा प्रभाकर सर सांगतात, मला कधीच समजलं होतं, म्हणून ते एक किस्सा सांगू लागतात. तेवढ्यातच ते आदिती मॅडमचंही नाव घेतात. तेव्हा शांतनू खूपच डिस्टर्ब होतो. तर इकडे पल्लवी नंदितासाठी देवाकडे प्रार्थना करत असते की माझ्या ताईने कोणाचं कधीही वाईट केलं नाही, मग तिच्या आयुष्यात असं दुःख का? असं म्हणून ती शांतनूसाठीही देवाकडे प्रार्थना करते की शांतनूंची घालमेल मला समजत आहे. तिला सुपर्णाचं खोचक बोलणंही आठवत असतं. तेव्हा तिला शांतनूच्या बाबतीतलं खूप टेन्शन येतं की माझ्यामुळे शांतनूला एवढा त्रास सहन करावा लागतो. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुपर्णा मोठ्या काकांना सांगते, एकदा का मालमत्तेच्या पेपरवर प्रभाकर भाऊजी आणि शांतनूच्या सह्या आपण घेतल्या की पल्लवीचा खेळ खल्लास होणार आहे. तर दुसरीकडे आदिती मॅडम पल्लवीला एक हार गिफ्ट करतात आणि सांगतात, मी कधीच ठरवलं होतं माझ्या शांतनूच्या आयुष्यात जी मुलगी येईल, ती माझी सून होईल, तिला मी हा हार गिफ्ट करणार. तेव्हा पल्लवी आदिती मॅडमकडून एक वचन मागते की आमच्या लग्नामध्ये मी आमच्या डोक्यावर अक्षता टाकायला यायचंच आहे. तेव्हा आदिती मॅडम विचार करू लागतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.